तर त्या काळामध्ये मला किती साली तुम्ही मी 64ला BSc ॲग्री झालो, 65ला ॲग्री इंजिनिअरिंगला अलाहाबादला गेलो. ती पहिली इन्स्टिट्यूट की आशिया खंडातली ॲग्री इंजिनिअरिंग शिकवणारी. आणि मग नंतर तुम्ही अमेरिकेतही गेला. 82ला गेलो. अमेरिकेतही तुम्ही शिकला. इरिगेशन. तर मुळामध्ये असं की म्हणजे ह्या तुम्हाला हे शिक्षण का घ्यावंसं वाटलं आणि तुमचं त्या म्हणजे तुम्ही तिथंपर्यंत जे आलात त्याच्याबद्दलही सांगा ना. एक साधे काय माहिती आहे की आपण स्वतःला हुशार किती समजा, पण माझ्यावेळी ज्यावेळी शाळेला सुरुवात केली 46-47 साली मी, त्यावेळी गावातल्या अर्धी पोरं शाळेत जात होती फक्त शिक्षक. म्हणजे त्यात तुम्ही शाणे होता असं म्हणू आपण. कारण काहीतरी मार्क पडतात 4थीला 7वीला काहीतरी होतं आमचं. मग तुम्हाला हुशार समजतात काय. आमच्या आईच्या भाषेमध्ये काय माहिती आहे का, की त्याला एकाने विचारलं होतं की अवश्य तुमचा मुलगा पहिला आला, काहीतरी आला त्याला काय डोसकं लागतं म्हटली. ती पुस्तकात लिहिलं ते लिहितं म्हटले ते. त्याला का म्हशीचं बाळणपण करायचं त्याला का, त्याला पहिल्यावर बजवाडायचं आहे साधं गणित. दॅट्स वॉज व्हेरी ऑनेस्ट. पण ठीक आहे, आता शिकत हुशार म्हणणार ना कोणी तुम्हाला, ते काय पुस्तकात लिहून लिहायचं वाचून लिहायचं तर अडचण काहीच नाही. उद्या राजीवनं सांगितलं ते कशातरी पुस्तक लिहितील, काय अडचण काहीच नाही. ते केलं पाहिजे असं कुठं आहे आता, तसं नव्हतं ना. मग काय झालं की 7वीला वडिलांना असं वाटलं की शाळेच्या लोकांना हा फार अति हुशार मुलगा आहे. हुशार म्हणजे बऱ्यापैकी आहे, ते याला शिरोळातनं बाहेर पटवावं बाहेर. तर नुकतंच आमच्या वडिलांचे हायस्कूल ते रयतला दिल्यानंतर ते मग त्यांनी सातारा आमच्या आत्याचे मिस्टर होते, कारण कोणाकडे तर राहून शिकली पाहिजे बरं. त्यावेळी पैसे नव्हते लोकांच्याकडे 5 रुपयेसुद्धा. न्यू इंग्लिश कॉलेज सातारचे गेलो, कारण चांगलं होतं म्हणून डेक्कनचं. 1.5 वर्षानंतर ज्यांच्याकडे गेलो त्यांची बदली झाली. मग आम्हाला प्रिन्सिपल बोर्डिंग लावून ठेवलं कोल्हापूरला. मग तिथे 19 रुपयाला शिक्षण होतं, जेवून खाऊन सगळं राहणं बरं का. फक्त काय आठवते की पहिल्या 3 जर त्या शाळेच्या आला, आम्हाला विद्यार्थी हायस्कूलला घातलं होतं, तर तुम्हाला 100% फी माफ. आता विद्यार्थी म्हणजे चांगलं हायस्कूल. मग आम्हाला मार्क चांगले होतेच, त्यामुळे आम्हाला 100% माफ का देता नाही. आमच्या वडिलांची शेती होती, कारण शेती नसणाऱ्यांना द्यायची लगेच. गोविंद पानसरे तिथं होते बरं, आमच्या पुढं होते. तर मग आम्हाला 5.25 रुपयाला महिन्याला जीवन खाऊन राहून सोय होती. अर्थात गाद्यामध्ये असा काही भाग नव्हता बरं का. तिथनं आम्हाला जायचं होतं वडोदरा इंजिनिअरिंगला नॉर्मल. मग ते एक आमच्या वडिलांचे विद्यार्थी मित्र आले, ते म्हणते सर फार चांगलं योगायोग असतात, ते म्हणते फार चांगलं शेतीला स्कोप आहे मग सर. टाइम्स ऑफ इंडिया आणला, वाचलं, अर्ज भरला पुन्हा कॉलला. तर मार्क असला मॅट्रिकला काही भाग नसतो. तरी काय असं फारसं फोन खाजगी कॉलेज काही नव्हती तशी. मेरिटने सगळं नाव आलं तुमचं. मग काय तिथं स्कॉलरशिप होतीच तुम्हाला, तो अर्थ नव्हतं. तर तो निघून गेला तुम्ही. 1 वर्ष नोकरी केली. सरकारला असं वाटलं की ॲग्रीचे इंजिनियर्स आपले झाले पाहिजेत, आणि झालं नाही तर खात्याचं खरं नाही, कारण सॉईल कन्झर्वेशन सगळं त्यात यायचं ना. मग त्यांनी ठरवलं की यंग मुलांना पाठवावं अलाहाबादला. अलाहाबादला एक अमेरिकन इन्स्टिट्यूट आहे, त्यावेळी अलाहाबाद ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट म्हणायचे, आता अलाहाबादला प्रयागराज म्हणतात. आणि त्या ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट नाव सॅम हिगिंबॉटन दिलं. ती पहिली युनिव्हर्सिटी ही आशिया खंडातलं होतं इन्स्टिट्यूट, की ज्या इन्स्टिट्यूटने ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुरू केलं होतं. मग आम्ही गेलो तिथं 4 वर्षे ते केलं आम्ही. परत नंतर एक मध्ये गॅप घेतला 6 वर्षे, परत गेलो मास्टरला, तिथे सरकारी इरिगेशनमध्ये केलं. परत आम्ही आलो 77ला, परत 6 वर्षे गॅप घेतला. परत अमेरिकेत आता स्कॉलरशिप देतात, तिथं काय भाग नाही. ते केलं तिथं. का तर कुणी असं म्हणू नये की मी शहाणा आहे, मी PhD आहे, मी अमेरिकेतला आहे, मी चांगल्या युनिव्हर्सिटीतला आहे, मी अलाहाबादचा आहे, प्रश्न कुठे डोक्याला ताप. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला भूमातासारखी संस्था नाही. त्यात काय केलं आम्ही, एक साधं असं होतं की मी तुम्हाला आता बोलता म्हणून सांगतो सर,